जय शिवराय मित्रांनो राज्यात मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाच्या अनुदान मर्यादेमध्ये SC, ST, OBC, ओपन अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी सिंचन विहीर योजना राबवली जाते आणि याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा बदल आज 8 जानेवारी 2025 रोजी एका CRच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून एक शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये इंदिरा आवास योजना ही योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे भोगवाटदार वर्ग 2 च्या जमिनी करणारे शेतकरी हे सुद्धा विहिरीच्या योजनेसाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती 4 नोव्हेंबर 2022 च्या सिंचन विहिरीसाठी असणाऱ्या जे काही SOP आहेत, मानक ऑपरेटिंग प्रक्रिया आहेत, याच्यामध्ये बदल करून याच्या संदर्भातील एक शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या या विहीर योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड करत असताना इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत लाभार्थी आहेत या लाभार्थ्याच्या अटीऐवजी आता नवीन प्राधान्यक्रम ॲड करण्यात आलेला आहे, तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेखालील लाभार्थी अर्थात घरकुलाच्या योजनेचे लाभार्थी असलेले सर्व लाभार्थी या विहिरीच्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र होणार आहेत। मित्रांनो, याचबरोबर याच्यामध्ये एक महत्त्वाचा असा बदल करण्यात आलेला आहे, तो म्हणजे या योजनेच्या अंतर्गत लाभधारकाची पात्रता असलेले जे लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यामध्ये लाभार्थ्याचे पात्रतेचे निकष पूर्ण करणारे लाभार्थी ज्यांच्याकडे जमिनी भोगवाटदार वर्ग 2 च्या आहेत अशा भोगवाटदार वर्ग 2 च्या जमीन धारण करणारे भूधारक देखील या विहीर योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत। त्याच्यामुळे SC, ST, ओपन, OBC प्रवर्गातील जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना जे भोगवाटदार वर्ग 2 ची जमीन असेल तरी सुद्धा विहिरीच्या अनुदानासाठी लाभासाठी पात्र असणार आहेत। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे 2 हे बदल आजच्या JRच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे आता लाभार्थी पात्रतेमध्ये आलेला मोठा अडसर दूर होण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, याच्यासाठी जे प्रस्ताव कागदपत्र काय लागतात या सर्वांच्या संदर्भात आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। तुम्ही जर ती माहिती पाहिलेली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती सजेशनमध्ये याच्या संदर्भातील व्हिडिओ दिलेले आहेत, ते आपण पाहू शकता आणि याच्यासाठी लागणारे प्रस्ताव कागदपत्राचे नमुने आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती सुद्धा मिळतील। धन्यवाद।